अरे ए बाबा इकडे बघ इकडे बघ. तू आपल्या 31st पार्टीला नाही येणार? काय चिडकंडी खेळतोय यार, दरवेळेच यायचं. माझा मूड नाहीये आणि मी आता खूप वेळांदा सांगतोय, मी या वर्षी न्यू इयरचं सेलिब्रेशन नाही करणार आहे. चुंबक प्लीज ना यार. हे बघ, मी तुमच्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा पार्टी करते ना. मग सोना यार असं नको ना करू. मी पण येणार आहे ना पार्टीला. राहुल मला सारखा फोन करतोय, सो मी ती फॅमिली पार्टी सोडून आपली पार्टी अटेंड करणार आहे. हो बरोबर आहे ऋतू. मला असं वाटतं तू राहुलच्याच पार्टीला जा. पण काय आपल्या इथली पार्टी नेहमीचीच असणार ना, बोरिंग नाही का? हा, आणि मलाही तेच वाटतं. मैत्री म्हणते ते करेक्ट आहे. तू राहुलच्या पार्टीला जा, काय त्याची फॅमिली काय म्हणेल ना, नाही तर जा तुझ्या पार्टीला. हा नाही हरकत नाही, तू येऊ नको. पण एक छोटी गोष्ट सांगायची होती तुला, की यावेळेला पार्टी जरा वेगळी होणार आहे. म्हणजे दरवेळेला सारखी होणार नाही. तर बघ म्हणजे बघ. वेगळी म्हणजे? नाही, यावेळेला आम्ही सुकी वेळ खाणार नाही ना, ओली वेळ खाणार आहे. एक मिनिट, तुम्ही न्यू इयरला भेळ खाता? झुम बराबर झुम जरा भी झुम बराबर झुम, धूम मची है मैं खाने में झुम बराबर झुम. ओली वेट पार्टी करायची म्हणताय यंदा? हा म्हणजे तसंच काहीच. पण बघ म्हणजे बघ, तुला जर यायचं नसेल, मूड नसेल, तर बस मनावर दगड ठेवून कशाला. नाही नको येऊस, नको. नाही अजिबात नाही. नाही, मी नाही म्हणालोच नव्हतो. आणि ऋतू एवढा आग्रह करते तर नकार कसा द्यायचा? तर आणि तू म्हणतेस ते आहेच ना, तथ्य आहेच त्यात की स्ट्रेस बस्टर ठरणार असेल तर का नाही यायचं? मग मी घेईन, मी येईन. हा नाही ना, आपण दारूची पार्टी करणार नाही, कारण आपण कधीच करत नाही. हॅपी न्यू इयर आहे ना, हो की नाही? मग त्याच्यातच लिहिलंय की नाही हॅपी म्हणून, मग हॅपी व्हायचं ना. आपण कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? अरे हॅपी म्हणजे काय? दारू प्यायली म्हणजे हॅपी? म्हणजे ज्यावेळेला दारू नव्हती त्यावेळेला लोक हॅपी नव्हते असं कधी व्हायचंच नाही, कारण दारू होती. दारू मुळात होतीच जगाच्या सुरुवातीपासून या जगात. एकेकाळी त्याला मदिरा म्हणत होते. रिअली? मदिरा म्हणजे मंदिरात मिळायची का ती? ठीक आहे, तुम्ही बसा शब्दांचा किस पाडत. मी निघतो. आणि हो, दारूची पार्टी होणार नाहीये. अरे सौमित्र यार, अरे 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 यार, ऐकून तर- अरे अरे होऊ तर शकते ना यार. अरे याला काय अर्थ आहे? आता दरवेळेच आहे यार. ह्याच्या चांगला प्लॅन चालू असतो, पंक्चर करतो मध्येच गाडी. रोकडे डॉक्टरला असं सलाईन लावू ना, डॉक्टरची गाडी ढगात. काय नाही अगं असा हट्ट काय करते लहान नाही. मुलासारखा? माझा अरे, मोबाईल दे ना मला. नाही लहान मुलासारखं मी करते का तुम्ही वागताय? नाही, तुमचा मोबाईल तुम्ही कशा कशा प्रकारे वापरताय तुमच्यापेक्षा जास्त चांगलं मला माहितीये. हसू नका, खरं खरं सांगा. 31 डिसेंबरचा मित्रांचा असा वेगळा ग्रुप नाही बनवलाय तुम्ही ह्याच्यात, आहे की नाही? हा, मग त्याच्यावर तुम्हाला मेसेज येणार. काय करायचं मग? पण त्याच्यावर सोनावणे तुम्हाला मेसेज टाकणार, घेऊन ये रे. मग निघाले आमचे ठोंबरे साहेब स्वतःचेच पैसे स्वतःच्याच खिशात ठेवून तुरु तुरु मिरवायला, हो की नाही? ए, हा उघड अन्याय आहे माझ्यावर. अन्याय? अय्या, मी गेल्या वर्षीचा 31 डिसेंबर आठवतंय? काय झालं? वा, काय झालं म्हणजे काहीच आठवत नाही ना? बरोबर, अगदी बरोबरच आहे. कसं आठवेल? उचलून आणावं लागलं होतं तुम्हाला घरी. सौमित्र आला होता तेवढ्यासाठी कामधाम. अरे काय, गाडीची सीट खराब होऊ नये म्हणून सौमित्रने तिकीट ठेवलं तुम्हाला. आणि तिकीट टाकायच्या आधी त्याने असे फोटो पाठवले तुमचे. हे असं आहे, त्यांना आणायचंय. बाबा पुतं करावं लागलं सौमित्रला.
तेव्हा आणलं त्याने. खबरदार खबरदार हा. विघ्नेशचे बाबा, या वर्षी जर असं काही केलं तर कोणी येणार नाही तुम्हाला उचलायला, आधीच सांगते. हे नलिनी, उगीच आपलं काहीतरी हे असं काही झालेलं नाही हा. तू उगीच काहीतरी अतिरंजित करून असं मोठं चित्र उभं करायचा प्रयत्न करू नको. अय्या, अहो काय खोट. विघ्नेश बरोबर वेळेत आलाय. बाबा काय म्हणताय? काय म्हणतात? 31 डिसेंबरला यंदा बाहेर जाणार आहे पार्टी करायला. बाबा बाबा नाही प्लीज, मी तुम्हाला विनंती करतोय, कारण गेल्या वेळेला तुम्ही जो काही तमाशा केलाय ना तो ह्या वेळेला नकोय. तुम्हाला कदाचित आठवतही नसेल, पण तुम्हाला हे आठवतंय का की त्या पुढचे 2 दिवस तुम्ही आपल्या गाडीची डिक्की धुवत होता. हा, म्हणूनच सांगतोय तुम्हाला. आणि हे बघा, ह्या वेळेला जर तुम्ही असं काही केलं तर मी तुम्हाला उचलायला येणार नाही. ओके? अरे या समाजात एक माझा वेगळा स्टेटस आहे. कळलं? आणि विघ्नेश, तुझं स्टेटस काय सांगते? तू चौकीदार आहेस या घराचा. तुझ्यावर जबाबदारी आहे यांच्यावर लक्ष ठेवायचं. गेल्या वेळेला दादांनी सटला होता, या वेळेला जर का बाबांनी सटले तर तू आहेस आणि उद्बत्ती. हे जाता जाता चटका लावून गेली. होमिओपॅथी इज अल्कोहोल. What? टिंक्चर मेडिसिन म्हणतात की दारूच असते. हो? हा माणूस जो स्वतः दारू विकतो लोकांना, तो म्हणतो की तुम्ही दारू घेऊ नका. म्हणजे म्हणजे तो एकटा आहे, आपण सगळे मेजॉरिटी मध्ये आहे. रोकड्या? तसं नाही ग, पण तू बघ ना, आपण दारू पिणाऱ्याला खालीच बघतात यार. आपण काही बेवडे होत का यार? रस्त्यावर पडतो का आपण? एक्झॅक्टली. त्यापेक्षाही पुढे जाऊन जरा, तुम्हाला माहितीये का नाही मला माहित नाही, पण जगात सगळ्यात जास्त हिंसा करणारा माणूस ज्यांनी दुसरं महायुद्ध सुरू केलं म्हणजे हिटलर, तो स्वतः व्हेजिटेरियन आणि दारू न पिणारा होता. बोला. काय सांगतोय? खरंच का? चुंबक जाऊन बघून आलाय स्वतः त्याला खाताना आणि पिताना. चेष्टा. ओके ओके, बस बस, जोक सपाट. तुम्हाला सगळ्यांना करायची ना होली पार्टी? ठीक आहे, मग तुम्ही करा. करा काय करा? नाही, यावेळेला त्या डॉक्टरला धडा शिकवायचाच. त्याला रितसर इंजेक्शनच द्यायचंय. तू बघ. अरे काय बोलतोय हा? ते नको रे, उगाच साधं पोरग येते, कशाला उगाच. नाही, असं कसं मैत्री? असं कसं? म्हणजे सगळ्यांना एन्जॉय करायचंय ना, मग त्याच्या एकट्याच्या आनंदासाठी सगळ्यांच्या आनंदावर विरजण. मग आपण त्याला आपल्यामध्ये करूया ना, काय? म्हणजे त्याला हलकीशी बाजूया. अरे काही काय, जग इकडचं तिकडं झाला ना तरी सुद्धा सौमित्र ड्रिंक्स घेणार नाही. नाही नाही नाही, म्हणजे तुला सौमित्रचं एक कधीच न दिसलेलं रूप दिसेल. बघ म्हणजे तू बघ, रॉकस्टार, धिंगाणा घालणारा, फुल यो यो. एक्साइटिंग आहे तशी ऑफर. म्हणजे होऊ शकतं असं, आपण करू शकतो असं, पण कसं वागेल तो नेमकं? काय करेल म्हणजे? त्यासाठी आपल्याला गनिमिक आवाज करावा लागेल नेहमीसारखा. गनिमी का? अगं म्हणजे त्याला खिंडीत गाठायचं आणि त्याच्या नकळत हल्ला चढवायचा. त्याचं लक्ष इकडे डायव्हर्ट करायचं आणि आपण इकडून हल्ला आणि इकडून दारूचा ग्लास हातात. एक मिनिट, दुसरीकडे लक्ष वेधायचं म्हणजे काय करायचं? काय करायचं म्हणजे आपल्याला आलेले SMS चेक करायचे. हा, एक मिनिट. अरे यार, काही नाहीये, शक्य नाहीये. अरे नको रे, संपेल तो. नाही नाही नाही, काय काय
काय पाठवलं? हे सांग ना मैना. अरे मैं किसी को नहीं बताऊंगी. सांग ना यार. हे बघ, मी मगापासून तुझा फोन सारखा सारखा कट करतोय, तरी तू मला फोन करतेस. चिडलायस का माझ्यावर? बोल लवकर, कोणते असाइनमेंट करायचे? 31 चा काय प्लॅन आहे तुझा? हं? तुझा 31 चा काय प्लॅन आहे? का? ऍक्च्युली ना माझ्याकडे कपल पासेस आहेत, पण आई म्हणते की असं विश्वासातलं कोणी नसेल तर कसं पाठवू ना तुला. हा मग माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. ऍक्च्युली 3 पार्टीचे इन्व्हिटेशन आहेत मला, म्हणजे नाही येणारच ना तू? असं म्हटलं का मी? तुझा आता एवढाच विश्वास आहे माझ्यावरचा, तर त्या विश्वासाला मी तडा नाही जाऊ देणार. म्हणजे येतोयस तू? येतोय मी. अमेझिंग, ग्रेट. यु नो व्हॉट, आपण भेटलो ना 31 च्या पार्टीला की आपल्यातले सगळे इश्यूज सॉर्ट करू. ओके ओके. ओके देन बाय, सी यू. डॉक्टर, मला भीती वाटते की मला आतून असं वाटतंय की नवीन वर्षामध्ये मला काहीतरी होणार आहे. म्हणजे काय झालं, म्हणजे माझा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर, पण आता आमची बायको म्हणाली म्हणून आमच्या शेजारी एक ज्योतिषी आला होता, त्याला हात दाखवायला मी गेलो. आणि आणि ऐकन काय केलं त्यांनी माझा हात बघितला, असा व्यवस्थित बघितला आणि म्हणाले, नाही मी तुम्हाला काही सांगणारच नाही, उगाच तुम्हाला टेन्शन यायला नको. आलं ना मला टेन्शन. अहो मी मग म्हणजे नेटवर जाऊन वाचलं. काय वाचलं? हा वाचलं मी ते सगळं, ते हे असत ना ते टॅरो कार्ड वगैरे, ते बघितलं. तर ते टॅरो कार्ड मध्ये असं दाबल्यानंतर वगैरे अहो मला डेथ कार्ड आलं. डॉक्टर, डेथ कार्ड. अहो डॉक्टर, हे माझं जाण्याचं वय आहे का? नाही म्हणजे थोडे केस पांढरे झाले असले म्हणून काय झालं ना, मला बायको आहे, मुलं आहेत आणि माझं सेक्स लाईफ उत्तम आहे. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं ना तर राहू दे, थांबा. काय शितोळे, तर तुम्ही इतक्या वेळा इकडे आलेला, तर त्यावरून मला कळलंय की तुम्हाला घाबरवणं खूप सोपं आहे. हो का? म्हणजे बघा ना, आता मी समजा सांगितलं की शितोळे, तुम्हाला सांगायचं होतं तुमचा पल्स रेट 73 झाला. 73? अहो काय पाहिलं, सहज घाबरतं. काय उगाच 73 म्हणजे नॉर्मल. 72 ते नॉर्मल असतं, नॉर्मल. कळलं का? तरी तुम्ही घाबरता. बघा, बघितलं की नाही? नाही उगाच नाही हो डॉक्टर. काय झालं, मी त्यानंतर बऱ्याच वेळा ते टॅरो खेळून बघितलं, तर 6 वेळा मला डेथ कार्डच आलं. आता हे बघा, आता तुमच्या समोर मी एकदा करून बघतो. राहू दे शितोळे, तुमचं शिक्षण झालंय ना, तरी तुम्ही एवढ्या अंधश्रद्धा बाळगता. काय म्हणजे, आधी तुम्ही ठीक आहे, ते मान्य की तुम्ही नेटवर काहीतरी वाचून येऊन मला सांगायचं ते मान्य, पण टॅरो कार्ड काय शितोळे. आणि ते बाय द वे तुम्हाला सांगायचं म्हणून एक सांगतो की ते डेथ कार्ड म्हणजे काय मृत्यूचं कार्ड नाही की म्हणजे आता मृत्यू होणार असं नाहीये. ते म्हणजे की तुमचं काहीतरी नव्याने सुरुवात होणार आहे याचं ते कार्ड. अच्छा, हो का? तुम्हाला माहितीये का? नाही हो, माझी गर्लफ्रेंड काही महिने करायची, त्यामुळे मला. म्हणजे डेथ कार्ड म्हणजे नवीन काहीतरी सुरू होणार. हा, पण म्हणजे आधीचं काहीतरी संपणार ना, हा नाही का? आधीचं सॉरी. काय? सॉरी, थोडं पर्सनल होतं. बोला. नाही, यांच्याशी पर्सनल बोलायचं होतं, मित्र आहेत माझे. अच्छा, तुमच्याशी नाही, पण माझं महत्वाचं चाललंय, डेथ कार्ड विषयी चाललंय माझं.
नंतर कर, ते नंतर अर्जंट ती तुझी मैत्री आहे ना महिना, तिने आता एक शपथ घेतली. 31st पार्टीमध्ये ती तुला किस करणार आहे सगळ्यांसमोर. बसलं की नाही झटका 440. धोका खरं तुमचं ते डेथ कार्ड. काय झालं डॉक्टर? नाही अजून काही झालेलं नाहीये, पण खूप भयंकर काहीतरी होणार आहे असं दिसतंय. बापरे, म्हणजे तुम्हालाही वाटतं काहीतरी भयंकर होणार? माझंही डेथ कार्ड निघाले हो. ती तुझी मैत्री आहे ना महिना, तिने आता एक शपथ घेतली. 31st पार्टीमध्ये ती तुला किस करणार आहे सगळ्यांसमोर. काय रे काय नाही काय 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 काही नाही. काय चहा घ्या थंड. चहा आणलायस का? आई 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 हो आई अरे आई तू चल माझ्यासोबत. आत्ता कुठे नाही आत्ता आत्ता नाही. कुठे काय 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 आई, हे बघ दरवर्षी नवीन वर्ष येतं. नाही दादा काय होतंय? नाही काहीच झालेलं नाही. काय ऐकू नाही, दरवर्षी नवीन वर्ष येतं, बाबा पार्टी करायला मित्रांबरोबर जातात कुठे कुठे. मी आणि विघ्नेश मित्रांसोबत फिरायला जातो. हो ना. म्हणजे आणि तू काय करतेस? मी काय करते? तू घरात मी घरात मस्त टीव्ही बघते. तेच 31 डिसेंबरला तू घरात बसून टीव्ही बघते. टीव्ही बघतेस तू घरात बसून. म्हणूनच मी ठरवलंय की या 31 डिसेंबरच्या पार्टीला मी तुला घेऊन जाणार. तू चल माझ्याबरोबर पार्टीला चल. नको रे, का? कारण मी घरात नसले ना तर यांचं फावणार. हे उंडारायला मोकळे. नको. बाबा काय आहेत मग? हा नाही बाबा का आहेत असे बाबा, असं मी म्हणत होतो, हो ना. विचार करत होतो. काय आहेत असे? एक काम करूयात, आपण बाबांना पण घेऊन जाऊयात ना. हो म्हणजे बाबांनाही घेऊन जाऊ ना, आपण बाबांना घेऊन जाऊयात आपण. Yes, correct. बाबांना घेऊन जाऊ. म्हणजे असं तुम्ही दोघेही असता, मैत्रीला काहीच करता येणार, हा काय काहीच करता येणार नाही बाबांना. हो तुम्ही दोघं असे माझ्या बरोबर असाल ना, त्यामुळे मैत्री खुश. सेफ. काय सेफ सेफ काय सेफ म्हणजे वाचलो आपण, वाचलो ना म्हणजे बाबांना काहीच करता येणार नाही. ते वाचलो ना आपण सगळं ते करणं. वाचलो. पार्टीला जायचं. हो म्हणजे हा. सोन्या, अख्ख्या आपल्या घरात ना तुला एकट्यालाच काय ते कळतं रे, माझ्या मनात काय चाललंय ते. तुला एकट्याला काळजी आहे माझी, नाहीतर ही आहो, आहो. काय इथंच आहे मी, काय उगा असं ताणून ओरडते. पार्टी पार्टी आजवर कधी नेलं तुम्ही मला इतक्या वर्षात? कधीच हा कधीच नाही. पण माझं हे लेकरू घेऊन जाणार आहे पार्टीला आपल्याला. आपल्याला हो. मला नाही जमायचं ते. का? बरोबर आहे, यांना कसं काय जमेल? कोरड्या पार्ट्यांची सवय नाही ना यांना. सांगते. कोरड्या म्हणजे? अगं नलू, कोरडा म्हणजे कसं ते तिथं नुसतंच मुरमुरे, फरसाण, फुटाणे, शेंगदाणे असतात ना. अय्या हो. आय्या नाही, हे ह्यांना प्यायला पाणी, ह्यांना ते पाहिजे प्यायला सारखं. नाही नाही, आता आता नाहीच. आपण ह्यांना आपल्या बरोबर घेऊन जायचं म्हणजे जायचंच. बघ महिना, आपण तुझ्यासाठी गनिमी कावा करतोय. काय करतोय? गनिमी कावा. हे बघ, हे सगळं ठीक आहे, पण जास्त पाजू नका. बारीकशी जरी पाजली ना तरी तो गाफील असायला हवा आहे.
म्हणजे त्यानं गाफील राहणं तुझ्या हातात आहे. बघ त्याला फुल कॉन्फिडेन्शियल वाटलंच पाहिजे की तू त्याला आज किस करणारच म्हणून. अरे बास का, वाटणार म्हणजे वाटणारच. अरे ते आई बाबा जरी आले ना तरी मी बरोबर आहे या. काका काका अरे काका काकू खरंच आलात तुम्ही? अरे सौमित्र घेऊन आलास ना काका काकूंना? मस्त मस्त छान, आवडलं मला हे. अय्या हे बघ. आई, नाही, इकडे पण काय मस्त सजावट केली आहे तुम्ही, नाही हो? अजून तर खूप काही बघायचंय तुम्हाला. आज खूपच मज्जा येणार आहे पार्टीला. हं, सौमित्र